Welcome student. In previous lecture we have already completed the disorders of circulatory system. Now today we will start with the next point, that is electrocardiogram, which we also know as ECG. So ECG means electrocardiogram. Now the definition of ECG is, it is a graphical record of electric variation produced by our heart during single heartbeat or a cardiac cycle. So the definition is graphical representation of electric variation produced by heart during single heartbeat. लक्षात येते का? पहा definition. During single heartbeat. किंवा single cardiac cycle. Definition ECG ची अशी आहे, graphical representation of electric variation produced by our heart during single heartbeat. आता लक्षात घ्या, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ग्राफ वरती तुम्हाला ते रिप्रेझेंटेशन मिळतं. आणि हे रिप्रेझेंटेशन कशाचं असतं, तर तुमचं हार्ट ज्या वेळेला एक हार्टबीट देतं, म्हणजे एक सिस्टोल आणि एक डायस्टोल असते, त्यालाच आपण कार्डियाक सायकल म्हणतो, की जिचा वेळ असतो 0.8 सेकंद. मग 0.8 सेकंद मध्ये ज्या वेळेला आपलं हार्ट एक हार्टबीट देत असतं, त्यावेळेला काय काय इलेक्ट्रिक व्हारिएशन आपल्या हार्टमध्ये घडतं, ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो ECG. ह्याचा लॉंग फॉर्म नीट लक्षात ठेवा, इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. म्हणजे तुम्हाला जो पेपर देतात तो पेपर असतो ग्राम. सो इट इज नोन ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. That electrocardiogram, for electrocardiogram a machine is used, and that machine is known as a electrocardiograph. Electrocardiograph नावाची मशीन आहे, हे इन्स्ट्रुमेंट आहे. पहा, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता आपण पाहिलं इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आणि आता आपल्याला पाहायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. सो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ इज अ मशीन और अ इंस्ट्रूमेंट by which, or this machine is used for the development of ECG. So it is an instrument, or it is also known as a ECG machine. So that instrument is used to record our ECG. आपला ECG काढण्यासाठी जी मशीन आपण वापरतो त्या मशीनला ग्राफ म्हणतात. लक्षात घ्या, ग्राफ म्हणजे मशीन आणि ग्राम म्हणजे काय, तर तुम्हाला पेपरवर जो मिळतो, ज्या वेळेस तुम्हाला पेपरवर मिळतात त्याला ग्राम म्हणायचं, विसरायचं नाही. ह्याला ECG मशीन ही म्हणतात. मग ही ECG मशीन तुम्हाला इलेक्ट्रोकार्डिओग्राम कशाच्या फॉर्म मध्ये देते, तर इट इज इन द फॉर्म ऑफ प्रिंट आउट. कशाच्या फॉर्म मध्ये असतो तो? प्रिंट आउटच्या फॉर्म मध्ये असतो, और ऑन स्क्रीन डिस्प्ले.
इन्स्ट्रुमेंटला मॉनिटर वगैरे जोडला तर स्क्रीन डिस्प्लेवरती पण तुम्हाला तुमचा ईसीजी दिसतो किंवा तुम्हाला त्या ग्राफ पेपरवरती ईसीजी मिळतो, त्याला आपण म्हणतो प्रिंट आउट मिळतो. प्रिंट आउट असं म्हणतो. आता इन्थोवेन नावाचा जो सायंटिस्ट आहे, द सायंटिस्ट इन्थोवेन The Inkhoven is known as the father of electrocardiography. लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये हे विचारलं जातं. इन्थोवेन नावाच्या सायंटिस्टला काय म्हटलं जातं? द फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हटलं जातं. And this machine, it detects and amplifies the various signals. ही मशीन काय करते तर ही डिटेक्ट आणि एम्प्लिफाईज करते. कोणाला? तर सिग्नलला. एम्प्लिफाईज द सिग्नल. सिग्नल्स. ठीक आहे, पहा दोनच कामं केली. त्याची एक ईसीजीची डेफिनेशन पाहिली. ईसीजीची डेफिनेशन आता आपल्याला बऱ्यापैकी समजली. Electric variation, graphical record of electric variation produced by our heart during single cardiac cycle. त्याला आपण ECG म्हणतो किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो. And an instrument which is used to record the ECG, that instrument is known as an electrocardiograph or ECG machine. बरोबर? आता पुढचा पॉइंट आपण पाहिला की हे जे तुम्हाला ECG मिळतो तर हा ECG एकतर तुम्हाला प्रिंटआउट मध्ये असा मिळतो ग्राफ पेपरवरती किंवा तुम्हाला स्क्रीन डिस्प्लेवरती पाहायला मिळतो. आणि ही मशीन काय काम करते तर जे काही सिग्नल्स असतात ते डिटेक्ट करायचं, ते एम्प्लिफाईज करायचं काम ही मशीन करते. लक्षात आलं? तर हे 2-3 पॉइंट आता इथं आपण कंप्लीट केले. आता आपल्याला पुढच्या पॉइंटकडे जायचं आहे ज्याला आपण म्हणतो प्रोसिजर. ठीक आहे, आता हे आम्हाला 2 डेफिनेशन माहिती झाल्या. आता पुढचा पॉइंट काय आहे की प्रोसिजर काय आहे आमची. So, in the electrocardiograph is an instrument. To this instrument, various electrodes are attached. So, in this process, the various instruments are used. Various electrodes are used. ही जी मशीन असते ह्या मशीनला वेगवेगळे इलेक्ट्रोड्स असतात. दॅट व्हेरियस इलेक्ट्रोड्स आर यूज्ड ड्युरिंग द रेकॉर्ड ऑफ आवर ECG. So there are 2 types of electrodes, limb electrode and chest electrode. So there are 2 types of electrode, that is the limb electrodes and second one is known as the chest electrode. A limb आणि पहिला काय म्हणू आपण chest. आता limb electrode ह्या शब्दातच मीनिंग आहे की the electrodes which are attached to our limbs. So there are about 4 electrodes which we know as a limb electrodes. And at 4 electrodes, they are jointed to our limbs at the wrist region. And 2 electrodes are jointed to our or connected to our legs at the ankle region. 2 electrode, limb electrode मधले 4 असतात इलेक्ट्रोड. वायर्स असतात त्या मशीन पासून आलेल्या. त्यापैकी 2 आपल्या हाताला जोडतात इथं मनगटाजवळ. आणि उरलेले ज्या काही 2 असतात ह्या 2 तुमच्या पायाला जोडतात. कुठे तर तो घोटा जिथे आपला तळपाय जिथून सुरू होतो, शांकरीच्या संकटाने तळपाय सुरू होतो, तिथं त्या घोट्याला काय केले जातात, जोडले जातात. चेस्ट इलेक्ट्रोड्स आर 6 in number. चेस्ट इलेक्ट्रोड किती असतात? 6 असतात. And all these 6 electrodes, they are connected to the chest. जिथं तुमच्या हार्टची पोझिशन आहे
त्या चेस्ट रिजन वरती 6 इलेक्ट्रोड काय केले जातात, जोडले जातात. नाउ नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट वन, that is the gel is applied between skin and electrode. खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. हे जे इलेक्ट्रोड्स तुमच्या बॉडीला जोडले जातात, हे इलेक्ट्रोड आणि तुमची बॉडी म्हणजे तुमची स्किन ह्याच्यामध्ये एक जेल अप्लाय केलं जातं. चिकट असा सबस्टन्स असतो. तुम्ही सोनोग्राफी वगैरे जरी करायला गेला तरी तुमच्या बॉडीवरती तो जेल अप्लाय केला जातो. तसा इथं जेल अप्लाय केला जातो. आणि हा जेल अप्लाय का केला जातो? फॉर एअर फ्री पॅसेज. फॉर, खूप महत्वाचं आहे, फॉर एअर फ्री पॅसेज. आपल्याला पॅसेज कसा पाहिजे? एअर फ्री पाहिजे. म्हणजे तो इलेक्ट्रोड आणि तुमची स्किन ह्याच्यामध्ये अजिबात एअर आपल्याला नको. मग हा एअर फ्री पॅसेज देण्यासाठी आपण काय करतो, तर स्किन आणि इलेक्ट्रोडच्या मध्ये जेल अप्लाय केला जातो. कारण फ्यू मिली होल्सच्या ज्या काही टायनी वेव्ज आपला हार्ट देणार आहे त्या सुद्धा त्याच्यामध्ये काय केल्या जातात, रेकॉर्ड केल्या जातात. म्हणून त्याच्यामध्ये काय केला जातो, जेल हा अप्लाय केला जातो. आणि इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी इज रेकॉर्डेड ऑन द ग्राफ. मशीन स्टार्ट केली जाते आणि मग जी काही इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी असते रेकॉर्डेड ऑन ग्राफ. त्या ग्राफ वरती तुमच्या हार्टपासून आलेली इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी ड्युरिंग सिंगल हार्टबीट हे त्या ग्राफ वरती काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. अवघड काहीही नाहीये. ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ह्या इन्स्ट्रुमेंटला इलेक्ट्रोड्स आहेत. किती इलेक्ट्रोड्स आहेत? 6 आणि 4 10 पैकी 4 आहेत त्याला लिंब इलेक्ट्रोड म्हणायचं, 6 आहेत त्याला चेस्ट इलेक्ट्रोड म्हणायचं. लिंब इलेक्ट्रोड 2 हाताला इथं रिस्ट रिजनला जोडतात, नंतर 2 पायाला जोडतात, अँकल रिजनला, घोट्याजवळ. 6 इलेक्ट्रोड चेस्ट इलेक्ट्रोड आपल्या चेस्टला जोडले जातात. म्हणजे मशीन आपल्या बॉडीला जोडली. जोडताना त्याच्यामध्ये जेल टाकतात. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि स्किनच्या मध्ये जेल आहे एअर फ्री पॅसेज देण्यासाठी. आणि मग ती मशीन ऑन केली जाते आणि मग ती मशीन जे की तुमच्या हार्ट इलेक्ट्रिक व्हेरिएशन वेगवेगळं देतं एका कार्डियक सायकल मध्ये, ते त्या ग्राफ पेपरवरती काय करतं, रेकॉर्ड करतं. दॅट इज द प्रोसिजर. त्याला आपण काय म्हणतो, त्याची प्रोसिजर. ठीक आहे. आता प्रोसिजर माहिती झाल्यानंतर पुढे आपल्याला पाहायचंय की नॉर्मल ईसीजी जो काही तुम्हाला मिळतो, जो ईसीजी मिळतो तो नॉर्मल असेल तर कसा आयडेंटिफाय करायचा, म्हणून आपल्याला नॉर्मल ईसीजी माहित करून घेणं गरजेचं आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज नॉर्मल ईसीजी ऑर द स्ट्रक्चर ऑफ नॉर्मल ईसीजी. आता नॉर्मल ईसीजी कसा असतो पहा. नेक्स्ट पॉइंट, नॉर्मल ईसीजी. सो दिस इज अ नॉर्मल ईसीजी. पहा इकडे हा कसला ईसीजी आहे, इथपर्यंतचा नॉर्मल ईसीजी. एक हार्टबीट 0.8 सेकंदचं, त्यावेळेला हे एवढ्या वेव्ज आपल्या हार्टमध्ये तयार होतात. मग हा नॉर्मल ईसीजी, दॅट नॉर्मल ईसीजी शोज 3 वेव्स. नॉर्मल ईसीजी मध्ये किती वेव्स असतात, 3 वेव्स असतात. त्याच्या आधी थोडंसं असं सांगेन की हा ग्राफ पेपर आहे, त्याच्यावरती हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस मध्ये काय असते, व्होल्टेज डिस्प्लेसमेंट दिलेली असते मिली व्होल्ट्स मध्ये. आणि एक्स ऍक्सिस वरती काय असतं, तर टाइम असतो, सेकंद मध्ये दिलेला तो टाइम असतो, कारण कार्डियक सायकल ही सेकंद मधली म्हणून. आणि मग ते बेसलाईन वरती काढला जातो तुमच्या हार्टची इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी किंवा व्हेरिएशन जे येतं ते तुम्हाला ग्राफ पेपर वरती मिळतं. आता आपण शिकतो की नॉर्मल ईसीजी कसा असतो. सो द नॉर्मल ईसीजी शोज 3 वेव्स. दॅट इज दिस वन इज नोन एज अ पी वेव, दिस इज नोन एज अ QRS कॉम्प्लेक्स अँड दिस इज नोन एज अ टी वेव. नॉर्मल ईसीजी किती पार्ट दाखवतो, किती वेव्स दाखवतो, तर त्यातली पहिली वेव आहे तिला म्हणतात पी वेव. दुसरा पार्ट आहे दॅट इज नोन एज QRS कॉम्प्लेक्स
आणि शेवटचा पार्ट आहे त्याला म्हणतात टी वेव्ह. लक्षात येते का? 3 वेव्ह आहेत. दिस इज द पी वेव्ह, दिस इज द QRS कॉम्प्लेक्स अँड दिस इज द टी वेव्ह. आता एक एक वेव्ह आपण शिकायला सुरुवात करू. सो पी वेव्ह इज स्मॉल upward deflection from the baseline. आता लक्षात घ्या, ही बेसलाईन आहे तुमची. ही काय दाखवली मी इथं? ही बेसलाईन आहे. आता पी वेव्ह कशी आहे? छोटी आहे हे आपल्याला समजतंय. सो इट इज स्मॉल. आणि डिफ्लेक्शन कुठे आहे तिचं? बेसलाईनच्या वरती आहे. म्हणून तिला तुम्ही काय म्हणता? अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाईन किंवा अपवर्डली डायरेक्टेड, अपवर्ड असणारी आहे असं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकतो. P wave is a small wave and that is the upward wave. लक्षात येत आहे? आता हे जे काही ग्राफ पेपर वरती बेसलाईन आहे त्या बेसलाईनच्या वरच्या बाजूला आहे म्हणून तिला आपण म्हटलं अपवर्ड डिफ्लेक्शन अबाव द बेसलाईन. ही काय रिप्रेझेंट करते? This P wave represent atrial depolarization resulting in the atrial contraction. It represents atrial depolarization. म्हणजेच काय? कॉन्ट्रॅक्शन. लक्षात येते का? कार्डियक सायकल आपण सगळेजण शिकलो. एसएनओ वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करतो. बोथ ॲट्रियावरती ती जाते आणि ॲट्रिया स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट आणि ही कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी इट रिक्वायर्स ओनली 0.1 सेकंड. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता इथे ॲट्रियल डिपोलरायझेशन जेव्हा होतं, डिपोलरायझेशन शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे कॉन्ट्रॅक्शन. हे डिपोलरायझेशनच्या वेळेला ही अशी वेव्ह तुम्हाला मिळते की जी छोटी वेव्ह असते आणि अपवर्ड डायरेक्टेड असते, अपवर्ड असते ती. मग हे काय झालं तर इट रिप्रेझेंट ॲट्रियल डिपोलरायझेशन, दॅट इज द ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता QRS कॉम्प्लेक्स कडे चला. QRS कॉम्प्लेक्स कसं आहे पहा बरं. फर्स्ट ऑफ ऑल there is a downward deflection from baseline, then again upward large triangular wave and then again downward deflection. QRS कॉम्प्लेक्स कसा आहे पहा. सुरू होताना बेसलाईनच्या खाली आहे. So there is a downward deflection. It starts as a downward deflection from the baseline, then again goes upward and form a large triangular wave and then again a downward deflection. लक्षात येत आहे? सुरुवात कशी झाली QRS कॉम्प्लेक्सची? तर QRS कॉम्प्लेक्स पहिल्यांदा काय असतं? डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. डाऊनवर्ड डिफ्लेक्शन झाल्यानंतर काय असतं? अपवर्डली डायरेक्टेड किंवा अपवर्ड लार्ज ट्रायंग्युलर वेव्ह. आणि पुन्हा काय लक्षात घ्या? अगेन डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. हा लक्षात येते का? ठीक आहे. सुरुवात कशी झाली? बेसलाईनच्या खाली आली म्हणजे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन झालं. पुन्हा बेसलाईनच्या वरती गेली, मोठी ट्रँग्युलर वेव्ह तिनं तयार केली आणि पुन्हा येताना ती बेसलाईनच्या खाली आली. म्हणजे QRS कॉम्प्लेक्स मध्ये दोन वेव्स काय झाल्या तर बेसलाईनच्या खाली आल्या. कुठल्या दोन वेव्स? तर Q आणि S. मग ज्या वेव्स बेसलाईनच्या खाली असतात त्या वेव्सला आपण नेगेटिव्ह वेव्स म्हणतो. सो हिअर Q and S they are negative waves and this QRS complex it represent काय रिप्रेझेंट करतो पहा. इट रिप्रेझेंट ventricular depolarization means contraction. व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन झालेलं तो सांगतो. व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं सांगतो. म्हणजे ही वेव्ह तुम्हाला काय सांगते? द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन it is transferred from SA node to AV node, then bundle of his,
then the Purkinje's fiber. And Purkinje's fibers are located on the wall of ventricle, and so there is a ventricular depolarization. लक्षात येत आहे? मग हे झालं QRS कॉम्प्लेक्स. ठीक आहे? QRS कॉम्प्लेक्स बद्दल काय सांगितलं? डाउनवर्ड डिफ्लेक्शन, अगेन अपवर्ड लार्ज ट्रायंगुलर wave, and then again a downward deflection. It indicates that the wave of contraction transfer from SA node to AV node, AV node to bundle of His to Purkinje's fiber, and so there is a ventricular depolarization, means ventricular contraction. So QRX complex represent ventricular depolarization. एक लक्षात घ्या, हे MCQ मध्ये खूप वेळेला विचारलं जातं. P wave represent, मग माहित पाहिजे की atrial depolarization. QRS complex represent ventricular depolarization. ठीक आहे? आणि शेवटची जी वेव्ह आहे that is the T wave. That T wave is also small wave. T wave सुद्धा कशी दिसते तुम्हाला? Small wave आहे. But that is a broad wave. P शी कंपेअर केली असता ती वेव्ह कशी थोडीशी ब्रॉड आहे. So that is also a small wave and that is broad wave. And it indicate or it represent ventricular repolarization. ती काय इंडिकेट करते तुम्हाला? Ventricular repolarization. Repolarization म्हणजे काय? Repolarization म्हणजे रिलॅक्सेशन. म्हणजे पहा, P wave indicate atrial depolarization, QRX complex represent ventricular depolarization, and T wave it represent ventricular repolarization. हे MCQ मध्ये विचारतात, ते माहिती असू द्या. रिपोलरायझेशन ह्या शब्दाचा अर्थ रिलॅक्सेशन आणि डिपोलरायझेशन ह्या शब्दाचा अर्थ काय असतो? कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे? आता हे माहित झाल्यानंतर पुढे आता हे ठीक आहे बाबा, इथं आम्ही सगळं पाहिलं की कॉन्ट्रॅक्शन होतं, रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन होतं, पण हे बेसिक कसं घडतं हे थोडंसं मी इथं तुम्हाला वेगळा पॉईंट सांगते, तो थोडासा लक्षात घ्या. पहा, आता आपण पाहिलं की नॉर्मल ECG मध्ये सततच काय होतंय तर डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन हे शब्द आलेले आहेत आपल्याला, बरोबर? आता वर्किंग कसं होतं पाहायचं. समजा की तुमची कार्डियक मसल आहे, तुमचा हार्ट वर्क करतोय ना ते, मग हार्ट कशाने काय झालंय? कार्डियक मसलने. ही तुमचा कार्डियक मसल फायबर आहे आणि ज्या वेळेला कार्डियक मसल फायबर ही पोलराइज कंडिशन मध्ये असते. पोलराइज या शब्दाचा अर्थ काय? लक्षात घ्या सगळे शब्द. पोलराइज, पोलराइज म्हणजे डायस्टोल म्हणतो. डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन, बरोबर? मग पहा, ज्या वेळेला त्याच्याकडे कुठलीही इम्पल्स नसेल त्यावेळेला हिचं जे एक्सटेरियर असतं ते ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज असतं आणि इंटेरियर जे असतं ते निगेटिव्हली चार्ज आहे. लक्षात येते का? पहा, कार्डियक मसल फायबर मी काढलाय. कार्डियक मसल फायबर मध्ये पोलराइज कंडिशन मी तुम्हाला शिकवते. पोलराइज या शब्दाचा अर्थ मी सांगितला की डायस्टोल आहे आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. रिलॅक्स आहे, तिच्याकडे कुठलीही इम्पल्स नाही. अशा वेळेला बाहेरची बाजू, बाहेरच्या बाजूला चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि आतल्या बाजूला चार्ज असतो निगेटिव्ह. म्हणजेच ती रेस्टिंग पोटेन्शियल आहे. नो इम्पल्स कंडक्शन. ती कशाला आहे का? रेस्टिंग पोटेन्शियल आहे. लक्षात येते का? बरोबर? आता पुढची स्टेप कशी आहे बघा. व्हेन वी यूज अ इम्पल्स, तुम्ही आता त्याला करंट दिलाय, तुम्ही त्याला इम्पल्स दिलाय, काय होतं? एक्सटेरियर बिकम नेगेटिव्हली चार्ज and interior become positively charged, means there is a development of action potential. काय तयार झालं?
ऍक्शन पोटेन्शियल काय झालं, कारण पोलॅरिटी काय झाली, बदलली. आतली बाजू कशी होती, आधी नेगेटिव्हली चार्ज होती. तुम्ही इम्पल्स दिली, तुम्ही स्टिम्युलस दिला, म्हणून काय झालं तर आतली बाजू पॉझिटिव्हली चार्ज झाली आणि बाहेरची बाजू ही निगेटिव्हली चार्ज झाली. म्हणजेच तिथं ऍक्शन पोटेन्शियल तयार होतं आणि ऍक्शन पोटेन्शियल जेव्हा तयार होतं त्यावेळेला त्याचं काय होतं, डिपोलरायझेशन होतं. आणि डिपोलरायझेशन म्हणजे काय, सिस्टोल. सिस्टोल तयार झाला, लक्षात येतं. हे झालं डिपोलरायझेशन. आता सिस्टोल झाल्यानंतर पुढे काय असणार आहे, पुन्हा डायस्टोल असेल. म्हणजे पुन्हा तिथे इम्पल्स कंडक्ट केली जाणार नाही आणि पुन्हा कार्डियक मसलमध्ये आतली बाजू काय होईल, निगेटिव्हली चार्ज होईल आणि बाहेरची बाजू काय होईल, पॉझिटिव्हली चार्ज होईल. ही कंडिशन कुठली झाली, हीच कंडिशन आली. ह्याला तुम्ही पोलराइज शब्द वापरला. आता ही पोलराइज नंतर डिपोलराइज होऊन पुन्हा पोलराइजला चालली आहे, म्हणून ह्याला शब्द वापरला जातो रिपोलराइज. लक्षात येत आहे. दोनच कंडिशन आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळेला इम्पल्स वगैरे कंडक्ट करत नसते एखादी कार्डियक मसल, त्यावेळेला आतली बाजू ही निगेटिव्हली चार्ज असते, बाहेरची बाजू पॉझिटिव्हली चार्ज असते आणि त्यावेळेला ती पोलराइज कंडिशनमध्ये असते किंवा डायस्टोलमध्ये असते, रिलॅक्स स्टेजमध्ये असते. ज्यावेळेला तुम्ही स्टिम्युलस देता त्यावेळेला ऍक्शन पोटेन्शियल तिथं बदलतं. आतली बाजू पॉझिटिव्हली चार्ज होते, बाहेरची बाजू ही निगेटिव्हली चार्ज होते आणि इम्पल्स ही कंडक्ट केली जाते. म्हणजेच तिचं डिपोलरायझेशन होतं, म्हणजेच त्याला आपण सिस्टोल म्हणतो. आणि एकदा का इम्पल्स कंडक्ट करून गेली की पुन्हा आतली बाजू निगेटिव्हली चार्ज होते, बाहेरची पॉझिटिव्हली चार्ज होते. म्हणजे ही कंडिशन आहे, ते डायस्टोल असतो. पण हा डायस्टोल पुन्हा आलेला आहे म्हणून त्याला पोलराइजच्या ऐवजी आपण काय म्हणतो, रिपोलराइज म्हणतो. अशा पद्धतीनं हार्टमध्ये डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन हे घडत असतं. त्याचं रिलेशन तिथे आहे, म्हणून मी हा वेगळा पॉईंट थोडासा तुम्हाला सांगितला. ठीक आहे. आता हा माहीत झाल्यानंतर पुढे थोडासा एक दुसरा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे त्याचे युजेस. आता दुसरा पॉईंट कुठला, युजेस. कशासाठी ईसीजी वापरतात. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ uses of ECG. काय काय uses आहेत. First use of ECG is it is used to diagnose the abnormality in the conducting pathway. कशासाठी वापरतात, diagnose abnormality in conducting pathway. तुमच्या लक्षात येत असेल की कंडक्टिंग सिस्टीम आपल्याला माहिती आहे, एसए नोड, एबी नोड, बंडल ऑफ हीज आणि पर्किंजेस खबर. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड नी तयार केली की आपोआप ती काय होणार आहे, पुढे पुढे जाईल आणि मग 8.8 सेकंड मध्ये पूर्ण सगळं हार्ट आपलं कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये जातं, रिलॅक्सेशन पण आहे त्याच्यामध्ये. मग जर कंडक्टिंग पाथवे मध्येच काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन केलं जाणार नाही. आणि जर प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन नसेल तर हा नॉर्मल ईसीजी तुम्हाला मिळेल का, नाही मिळणार. मग नॉर्मल ईसीजी आपल्याला मिळणार नाही, म्हणून आपण काय सांगू शकतो की एकतर वेव्हचा पॅटर्न चेंज झालाय, त्यामुळं कदाचित कंडक्टिंग पाथवे जो आहे ह्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी ही असू शकते. देन इट इज used to diagnose the enlargement of heart chamber. दूसरा यूज काय आहे, to diagnose enlargement of heart chambers. आता तुम्ही मला हार्ट चेंबरचं एनलार्जमेंट कसं, तर तुम्हाला माहिती आहे ते कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. कॉन्ट्रॅक्ट होत असताना आकार लहान होईल, रिलॅक्सेशनच्या वेळेला आकार मोठा होतो. मग कदाचित रिलॅक्सेशन झाल्यानंतर पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे किंवा हे रिलॅक्सेशन हे ठराविक मर्यादेपर्यंतच पाहिजे. जर हे जास्त झालं,
जास्त चेंबर मोठे झाले तर नॉर्मल ईसीजी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे त्याच्यावरून ते तुम्हाला सांगू शकतात की हार्ट चेंबरमध्ये काही एनलार्जमेंट वगैरे तर झालेलं नाहीये ना, हे सुद्धा आपण त्याच्या सहाय्याने पाहू शकतो. We can also identify damage to the cardiac muscle. By using this technique, we can also identify damage to cardiac muscle. कार्डियक मसलला काही डॅमेज झालेला असेल तर कार्डियक मसल प्रॉपरली वर्क करणार नाही आणि मग प्रॉपर वर्किंग नसेल तर नॉर्मल ईसीजी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं ह्या ईसीजी मशीनचा किंवा ईसीजीचा वापर करून, इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण कार्डियक मसल डॅमेज झाल्यात का नाही हेही ऑब्झर्व करू शकतो. वी ऑल्सो आयडेंटिफाय द रिड्यूस्ड ब्लड सप्लाय to the cardiac muscle. म्हणजे पहा, कार्डियक मसलला आर्टेरिओस्क्लेरोसिस किंवा अथेरिओस्क्लेरोसिसमुळे कार्डियक मसलला म्हणण्यापेक्षा कोरोनरी आर्टरीला अथेरोस्क्लेरोसिस किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस आल्यामुळे डॅमेज झाला असेल तर तुमच्या कार्डियक मसलला ब्लड सप्लाय कसा होणार आहे, कमी होईल. ब्लड सप्लाय जर कमी झाला तर तुमच्या कार्डियक मसल प्रॉपरली वर्क करणार नाही आणि कार्डियक मसलनीच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन केलं नाही तर तुम्हाला नॉर्मल ईसीजी मिळू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी जे काही फिजिशियन्स असतात किंवा डॉक्टर असतात, they find out the defect in our heart. आपल्या हार्टमध्ये काही डिफेक्ट आहे का हे ते आपला ईसीजी ऑब्झर्व करून पाहू शकतात. फाइंड द डिफेक्ट इन द हार्ट बाय ऑब्झर्विंग द पॅटर्न ऑफ वेव्ह. हार्ट बाय ऑब्झर्विंग pattern of wave. त्याच्या काही वेव्स तुम्हाला मिळतात. ह्या वेव्सचा पॅटर्नचा अभ्यास करून आणि टाइम इंटरवल बिटवीन देम आणि टाइम इंटरवल बिटवीन देम. पहा, फिजिशियन्स जे असतात, डॉक्टर जे असतात, ते तुमच्या त्या वेव्हचा पॅटर्न बघून आणि त्यांच्यातला टाइम इंटरवल ऑब्झर्व करून आपल्या हार्टमध्ये जर काही डिफेक्ट असेल तर ते आपल्याला सांगू शकतात. लक्षात येत आहे? मग पहा, हार्टमध्ये असणारी ॲबनॉर्मॅलिटी आपण कंडक्टिंग पाथवेमध्ये असणारी ॲबनॉर्मॅलिटी ह्याच्या सहाय्याने पाहू शकतो. हार्ट चेंबर जर एनलार्ज झाले असेल तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. कार्डियक मसलला डॅमेज झाला असेल तर ते ऑब्झर्व करू शकतो. रिड्यूस ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल असेल तरी सुद्धा त्याचं पॅटर्न बदलणार आहे. आणि जर काही डिफेक्ट असेल तर डॉक्टर आपल्याला त्याचं पॅटर्न ऑब्झर्व करून, पॅटर्न मधला टाइम ऑब्झर्व करून, टाइम इंटरवल बघून हार्टमध्ये काही डिफेक्ट आहे का हे सुद्धा सांगू शकतात. म्हणजे जसं आपण अंजायना पेक्टोरिस पाहिलं तर हे अंजायना पेक्टोरिस सुद्धा आपण ईसीजीच्या सहाय्यानं आयडेंटिफाय करू शकतो. लक्षात येत आहे? दॅट इज अबाउट द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ग्राम आणि ग्राफ हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे.